नमस्कार. ज्ञानक्रांती अकॅडमी पंढरपूर यांच्या वतीनं समाजसुधारक या सिरीजमधील आज आपण दुसऱ्या समाजसुधारकांचा अभ्यास करणार आहोत. दुसरे समाजसुधारक आहेत भाऊ महाजन. त्यांचा कालखंड आहे इसवी सन 1815 ते 1890. त्यांचं मूळ नाव गोविंद विठ्ठल महाजन. आणि त्यांचं मूळ आडनाव कुंटे हे होते, पण ते भाऊ महाजन याच नावाने ओळखले जातात. बाळशास्त्री जांभेकरांना अनेक कामात भाऊ महाजन यांनी साथ दिली होती. प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन या 3 अतिमहत्त्वाच्या नियतकालिकांचे ते संस्थापक व संपादक होते. प्रभाकर, धूमकेतू व ज्ञानदर्शन या 3 नियतकालिकांचे ते संस्थापक व संपादक होते. 24 ऑक्टोबर 1841ला त्यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केले. हे पत्र 21 वर्ष चालले. भारतातील अनेक वृत्तपत्रांतील मजकूर भाषांतरित करून प्रभाकरमध्ये छापला जाई. पूर्वीच्या सर्व वृत्तपत्रापेक्षा प्रभाकरचे स्वरूप वेगळे होते. या वृत्तपत्राने खंबीरपणे ब्रिटिश राजवटीला विरोध केला. 10 एप्रिल 1842 पासून फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला प्रभाकर या वृत्तपत्रानं छापली. 10 एप्रिल 1842 पासून फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला प्रभाकर या वृत्तपत्रानं छापली. तर साताऱ्याच्या प्रतापसिंगांचं जे प्रकरण होतं ते प्रकरणसुद्धा या वृत्तपत्रानं उचलून धरलं. लोकहितवादींनी 1848 ते 50 या वर्षात प्रभाकर साप्ताहिकात 100 पत्र लिहिली. ती शतपत्र म्हणून ओळखली जातात. लोकहितवादींनी प्रभाकर या साप्ताहिकामध्ये जी 100 पत्र लिहिली ती शतपत्रे म्हणून ओळखली जातात. त्याचाच पुढे निबंध संग्रह प्रसिद्ध झाला. या शतपत्रांच्याद्वारे लोकहितवादींनी लोकशाही राज्यपद्धतीचा पुरस्कार केला. महाराष्ट्रात शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून भाऊ महाजन यांनी इसवी सन 1854मध्ये ज्ञानदर्शन हे त्रैमासिक काढले होते. त्यांचे खाजगी जीवन निर्मळ होते. इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व हे त्यांचे एक खास वैशिष्ट्य. भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र चालवताना कोणतीच सरकारी बंधनं जुमानली नाहीत. भाऊ महाजन यांनी देश, समाज व संस्कृती या 3 तेजस्वी घटकांचे उदात्तीकरण केले. भाऊ महाजन यांनी देश, समाज व संस्कृती या 3 तेजस्वी घटकांचे उदात्तीकरण केले. त्यांच्या संबंधात विनायक कृष्ण जोशी व रामचंद्र कृष्ण लेले वृत्तपत्रांचा इतिहास खंड 1 या ग्रंथात ते म्हणतात, पाश्चात्यांचं अंधानुकरण नाही किंवा संस्कृतीचा अभिमान नाही. आपल्या समाजात आढळणाऱ्या अनिष्ट गोष्टींवर त्यांनी टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर शुद्धीकरणाच्या चळवळीला मदत करून आपल्या वृत्तपत्रात या चळवळीचा पुरस्कार केला आणि हिंदू धर्माविषयी प्रेम आणि स्वाभिमान व्यक्त केला. भाऊ महाजन यांना पाश्चात्यांच्या पोशाखांचं आणि चालीरीतींचं भारतीयांनी अनुकरण करू नये असं वाटत होतं. त्यांनी या संदर्भातील आपली मतं प्रभाकर या वृत्तपत्रातून ठामपणे मांडली. भाऊ महाजन यांना आपला धर्म, संस्कृती, चालीरीती, भाषा इत्यादींचा जाज्वल्य अभिमान वाटत होता. 27 फेब्रुवारी 1842च्या प्रभाकरच्या अंकात हिंदू धर्मातील लोकांना दुसऱ्या धर्मातील चालीरीती अंमलात आणण्याच्या प्रकारावर त्यांनी टीका केली होती. प्रभाकर या वृत्तपत्रामध्येच त्यांनी इंग्रजी ज्ञान संपादन करण्याकडे मध्यमवर्गीयांचा जो ओढा होता त्यावरती पण टीका केली होती. संस्कृत भाषा जी धर्मशास्त्र, पुराणं यांच्या ज्ञानात साधन अशी भाषा आहे त्याकडं दुर्लक्ष होत असल्याबद्दल ते खंत व्यक्त करत होते. प्रभाकरच्या अंकात हस्ताक्षर सुधारण्याबद्दल विद्यार्थ्यांना आणि तरुण वर्गाने भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं होतं. याच वृत्तपत्रातून विद्येची महती वेळोवेळी सांगण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. प्रभाकर हे पत्र महाराष्ट्रात शहरी भागातच लोकप्रिय होतं. वर्गणीदारांची संख्या अत्यंत कमी होते. समाजात साक्षरता 5% नव्हती. वृत्तपत्राचे सामूहिक वाचन करण्याची प्रथा त्या काळी होती. डॉक्टर भाऊ महाजन यांनी शास्त्रीय विषय व भाषांतरांसाठी ज्ञानदर्शन हे त्रैमासिक 1854मध्ये सुरू केले. हे ज्ञानदर्शन 3 वर्ष चाललं. या 3 वर्षांमध्ये सुमारे 1200 पृष्ठांचा मजकूर त्यात देण्यात आलेला होता. प्रभाकरमध्ये 27 मार्च 1842 पासून
ग्रेट ब्रिटन देशाची राजनीती या शीर्षकाची लेखमाला प्रसिद्ध झाली होती. भारतातल्या राजेशाहीशिवाय दुसरी राजनीती माहीत नसल्याचं नमूद करून वाचकांना या लेखमालेद्वारे इंग्लंडच्या लोकशाहीचा परिचय करून देण्यात आला. 16 जानेवारी 1842च्या प्रभाकरच्या अंकात रयतेच्या कल्याणासाठी नवशिक्षित विद्वानांची नियुक्ती मामलेदारपदी करावी आणि एल्फिन्स्टन विद्यालयात शिक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली. 30 जानेवारी 1842च्या संपादकामध्ये सुरतच्या भागात संक्रांतीपूर्वी महिनाभर पतंग उडवण्याच्या प्रथेवर जे लाखो रुपये खर्च होतात ते शिक्षण व आरोग्याच्या क्षेत्रात कारणी लावावेत आणि प्रभाकरमध्येच पुतळा उभारण्याऐवजी विद्याप्रसारासाठी तो पैसा खर्च करावा असं त्यांनी सुचवलं. इंग्रज अधिकारी तसेच ऐतदेशीय मामलेदार व इतर सरकारी नोकर जनतेवर जो जुलूम करतात त्याविषयी प्रभाकरच्या 2 व 16 जानेवारीच्या अंकात त्यांनी टीका केली होती. भाऊ महाजन यांनी जनतेने इंग्रजाच्या दडपशाहीस घाबरू नये, अन्यायाविरोधात तक्रारी करणे हा आपला अधिकार आहे असं सांगून इंग्रजांच्या विरोधात संघर्ष करणं मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केलं. भारतातून जो पैसा इंग्लंडला जातो तो बंद झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. हिंदुस्थानची जी दुर्दशा झाली आहे ती दुर्दशा प्रभाकर या वृत्तपत्रातून दाखवण्याचं काम त्यांनी केलं. ख्रिस्ती आक्रमणाचा त्यांनी प्रतिकार केला. स्त्री शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण, विज्ञान शिक्षण इत्यादींचा आग्रह त्यांनी प्रभाकर पत्रातून धरला. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून हिंदू धर्मावर प्रखर हल्ले चढवले होते. त्याला प्रभाकर या वृत्तपत्रानं सडेतोड उत्तर दिले. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी आणि परंपरांचं मात्र त्यांनी समर्थन केलं नाही. विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार प्रभाकर या वृत्तपत्रातून केला. भाऊ महाजन यांनी प्रभाकर पत्रातून भारतीयांनी विदेशी रीतिरिवाजापासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ब्रिटिशांकडून केल्या जाणाऱ्या आर्थिक शोषणावरती त्यांनी आपल्या स्तंभातून अथकपणे हल्ले चढवले आणि इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणाचा सुद्धा त्यांनी विरोध केला. व्हिक्टोरिया राणीच्या मुलाच्या नामकरण समारंभात झालेल्या प्रचंड खर्चाच्या व संपत्तीच्या प्रदर्शनाचा ठळक वृत्तांत 30 मार्च 1842च्या प्रभाकर पत्रात त्यांनी दिला. त्यांच्या मते ही अमाप उधळपट्टी भारताच्या शोषणामुळेच शक्य झाली. 1890मध्ये नागपूर या ठिकाणी त्यांचं निधन झालं. 1890मध्ये नागपूर या ठिकाणी भाऊ महाजन यांचं निधन झालं, पण तत्कालीन वृत्तपत्रांनी त्यांच्या मृत्यूची साधी नोंद पण घेतली नाही. पण प्रभाकर हे वृत्तपत्र चालवणाऱ्या भाऊ महाजन यांच्याबद्दल प्राध्यापक ग.बा. सरदार यांच्या मते प्रभाकरच्या माध्यमातून भाऊ महाजन यांनी स्वदेशी वृत्ती, राष्ट्रवाद व सांस्कृतिक जागरण करण्याचा प्रयत्न केला. प्रभाकरच्या माध्यमातून भाऊ महाजन यांनी स्वदेशी वृत्ती, राष्ट्रवाद व सांस्कृतिक जागरण करण्याचा प्रयत्न केला. तर डॉक्टर भीमराव कुलकर्णी म्हणतात, भाऊ महाजन यांच्या व्यक्तिमत्वात टिळक व आगरकर यांच्या विचारांची जाणीव 50 वर्ष अगोदर प्रगट होते. डॉक्टर भीमराव कुलकर्णी म्हणतात, भाऊ महाजन यांच्या व्यक्तिमत्वात टिळक व आगरकर यांच्या विचारांची जाणीव 50 वर्ष अगोदर प्रकट होते. तर डॉक्टर रा कुलकर्णी यांच्या मते भाऊ महाजन हे स्वतंत्र बाण्याचे निस्पृह असे विद्वान संपादक होते. लोकांना समर्थ व ज्ञानसंपन्न करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतीय समाजाला शिक्षित करण्याचा जो प्रयत्न केला, इंग्रजांकडून होणारं ख्रिस्ती धर्माचं आक्रमण, त्यांच्या प्रथा, परंपरा आणि रूढींचं अंधानुकरण भारतीयांनी करू नये यासाठी अविरत आयुष्यभर झटलेल्या या महामानवाला ज्ञानक्रांती अकॅडमीच्या वतीनं अभिवादन. धन्यवाद.